नमस्कार, माझे नाव राजीव प्रकाश बलराव. नमस्कार, माझे नाव प्रथमेश संदीप देवकते. नमस्कार, माझे नाव कृष्णा रवींद्र पाटील. आमचा जो प्रयोग आहे तो प्रदूषणावर आधारित आहे. आपण बघतच आहोत की आजच्या काळात प्रदूषण ही खूप मोठी समस्या बनली आहे. ज्याने वृक्षतोड, औद्योगिक कचरा यांची आपण योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावत असल्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जसे की माती प्रदूषण, जल प्रदूषण असे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आपल्याला होताना दिसत आहे. आता थोडक्यात तुम्हाला प्रदूषणाची माहिती सांगणार आहे. जसे की माती प्रदूषण, जल प्रदूषण व वायू प्रदूषण. माती प्रदूषणाची माहिती माझा मित्र सांगेल. माती प्रदूषण आपण जो कारखान्यामधील जो सांडपाणी असते ते आपण कोणत्याही प्रक्रिया न करता जमिनीमध्ये टाकतो. त्यामुळे काय होते, जमिनीमध्ये जे जमिनीची नासधूस होऊन जमिनीमध्ये त्यासोबत विघटन होतं आणि जमीन सुपीक म्हणजे नापीक होऊन जाते. त्यामुळे आपण जे सांडपाणी आहे ते योग्य पद्धतीने त्याचा नष्ट करायला पाहिजे आणि तसेच आपण जो कचरा आहे तो विल्हेवाट योग्य प्रकारे करायला पाहिजे. डस्टबिनमध्ये आपण योग्य आता आपण रस्त्याला गेलो तर रस्त्याने आपण पाहत असतात की अनेक प्रकारे आपण कचरा कुठे डस्टबिनमध्ये न टाकता कुठे पण टाकत असतो. त्यामुळे डस्टबिनमध्ये योग्य तो कचरा टाकावा अशी मी सांगत आहे. आणि पुढची जी माहिती आहे तो माझा मित्र सांगेल. तर आता आपण पाहू शकतात की जल प्रदूषण म्हणजे काय. जसे की समुद्र, महासागर, नद्या व विहीर असे आपण यांना खूप प्रदूषित करत आहोत. जसे की आता हे फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमधून जे सांडपाणी निघत आहे त्या सांडपाणी जे आपण ते डायरेक्ट समुद्रामध्ये सोडतो. त्यामुळे तेथील जलचरांना खूप त्रास होतो व त्यामुळे तेथील जलचरांना खूप त्रास होतो. त्यामुळे मानवी हक्कांना सुद्धा थोडा त्रास होतो. त्यामुळे मग आपण जल प्रदूषणावर आपण काही उपाय करूया. जसे की समुद्रामध्ये जे टाकतात पाणी त्यांच्यावर कर म्हणजे जसे की कर अवलंबून ठेवणे. त्यामुळे म्हणजे जसे की जे फॅक्टरी आहेत त्या जल प्रदूषण त्या सागरमध्ये जे सांडपाणी आहे ते टाकणार नाही. यापुढील माहिती वायू प्रदूषणाची माहिती माझा मित्र राजवीर सांगेल. वायू प्रदूषण आपण बघत आहोत की फॅक्टरीमधून जो निघणारा धूर असतो तो ते हवेत जातो व गाड्या वगैरे मधून जो धूर निघतो तो आपल्याला हवेत गेल्यामुळे आपल्याला श्वासन घ्यायला प्रॉब्लेम होतो. श्वासनाच्या त्रासाने आपल्याला कॅन्सर, हार्ट अटॅक अशा खूप मोठ्या साऱ्या समस्या होतात. जसे की आपण उदाहरण घेतलं तर दिल्लीची हवा. दिल्लीत AQI रेट जो आहे तो 471 हे झाला आहे. त्यामुळे आपल्याला दिल्लीची हवा जी आहे मोठ्या प्रमाणात दूषित झालेली आहे, ज्याने आपल्याला श्वासन घ्यायला प्रॉब्लेम होतो. जेणेकरून आपल्याला ही समस्या मोठ्या प्रमाणात न वाढता ती छोट्या प्रमाणात संपवावी व ती थांबवावी म्हणून आपण प्रदूषणावर काही उपाय केले पाहिजे. म्हणून आम्ही हा प्रकल्प केलेला आहे. म्हणून या प्रकल्पाने आपल्याला दुसऱ्यांना सांगता येईल की प्रदूषण जर आताच जर नाही थांबवले तर पुढे जाऊन आपल्याला त्याच्या मोठ्या प्रमाणात नासधूस होणार आहे. म्हणजे मानवी जीवनाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. हा आमचा प्रयोग आहे. धन्यवाद.